हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। मी रुपाली, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत। तर हे जे बघताय ना तुम्ही, तर आमच्या सोसायटीमध्ये ना दिंडी आली होती। तर ही दिंडी ना आमच्या सोसायटीमध्ये जवळपास 5-6 वर्षापासून प्रत्येक वर्षी येते बरं का। आणि ह्या वर्षी पावसामुळे ना 4 ते 5 दिवस अगोदरच आली होती। त्यांना राहण्याची वगैरे सगळी सोय असते आमची तर। आणि त्याच्यातला मग त्यांचं छान आम्ही असं स्वागत करतो बघा। आणि एक दिवस असा मग कार्यक्रम ठेवतो असा छान, फुगडी, पाऊले, सगळ्या त्याच्यामध्ये सगळे महिला, सगळे पुरुष वगैरे सगळे सहभागी होतात त्याच्यामध्ये। आणि सोसायटी अशी छान म्हणजे खूप अशी भजनांनी वगैरे अशी दुमदुमती बघा। आणि आम्ही सगळ्या महिला पण मस्त छान एन्जॉय करतो। वर्षातून हा जो दिवस असतो ना, आम्ही आतुरतेने वाट बघत असतो बरं का। मस्त आम्ही असं मैत्रिणींनी सगळ्यांनी अशी पाऊले वगैरे खेळलो, येत नाही कधी पण त्यांचं समोरच्यांचं बघून वगैरे, आणि खूप छान वाटत होतं बघा। इथं छोट्यांपासून ना मोठे खूप असं आनंदी दिसत होते आणि सगळे असे एन्जॉय करत होते बघा। मुलांना तर खूप छान वाटत होतं। इथं मैत्रिणीसोबत आहे ना असं छान फुगडी पण खेळलो आम्ही। छान असं काही लेडीज असं छान साड्या घालून वगैरे मस्त तयार होऊन आल्या त्या। आणि छान वाटतं हो असं एकत्र पण येतं, असं काही कार्यक्रम असले ना तर। आमच्या सोसायटीमध्ये असे वरचे वर काही ना काही चालूच असतं बघा, त्याच्यामुळं कसं एकत्र येणं। आणि तसं आपण काय आपल्याला प्रत्येकालाच काम असतं, त्याच्यामुळे ना आपण जास्त सहसा कोणी भेटत नाही। असं काही कार्यक्रम असले ना मग भेटणं होतंच। तर एकत्र येण्यासाठी ना असे कार्यक्रम तर पाहिजेच बघा। आणि इथं जेंट्सनी पण असं पाऊले वगैरे केली, मस्त टाळ वगैरे वाजून। तर अशा प्रकारे आमची ते ना छान असा कार्यक्रम होतो बघा दरवर्षी। ते लहान मुलं पण किती एन्जॉय करताय बघा। नंतर आहे ना बराच वेळ इथं कार्यक्रम झाले। नंतर मग विठ्ठल रुक्मिणीची छान अशी आरती पण केली इथं आतमध्ये। तर असं प्रत्येकाने अशी छान आरती घेतली होती। आणि नंतर इथं एक दिवस सोसायटीमध्ये पण जेवण ठेवतात आमची तर, म्हणजे एक दिवस स्वयंपाकाला सुट्टी। तर सगळ्या लेडीज असं इथं एकत्र येतात बघा छान। आणि एवढी गर्दी होती इथे, अक्षरशः लाईनमध्ये थांबलो आम्ही बघा इथं। तर असं छान वाटत होतं बघा। तर मस्त ताटं घेतली आणि इथं गार्डनमध्ये गेलो सगळ्याजणी। जेवण खूप टेस्टी होतं। देवाचं काही असं कार्यक्रम असेल ना तिथं जेवण हे म्हणजे टेस्टीच होतं। तर मैत्रिणींनो, कसं वाटलं ब्लॉग माझा? आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। चलो बाय फ्रेंड्स, बाय। परत ये मग।